चला तर मग आजच्या या विश्लेषणात थेट गतिशास्त्राच्या म्हणजेच कायनेमॅटिक्सच्या जगात उडी मारूया. गतिशास्त्र म्हणजे फक्त पुस्तकातली काही कंटाळवाणी सूत्रे अजिबात नाहीत, तर ती एक अशी ताकद आहे जिच्या मदतीने आपण एखाद्या गतिमान वस्तूचे अचूक भविष्य वर्तवू शकतो. ती वस्तू नेमकी कुठे जाईल, किती वेळात पोचेल आणि तिचा वेग काय असेल याचा अचूक अंदाज बांधण्याची ही एक अद्भुत कला आहे. अमूर्त वाटणाऱ्या गणितीय संकल्पना आणि आपल्या आजूबाजूला रोज घडणारी प्रत्यक्ष गती या दोन्हींची सांगड आपण कशी घालू शकतो हे आज आपण पाहणार आहोत. गतीचा हा अचूक अंदाज लावण्यासाठी आपल्याला एक प्रभावी गणितीय टूलकिट तयार करायचं आहे. त्यासाठी आपला आजचा प्रवास असा असेल: 1. गतीची सार्वत्रिकता. 2. एका क्षणाचा वेग. 3. स्थिर प्रवेग समजून घेणे. 4. कायनेमॅटिक समीकरणे. आणि 5. खऱ्या जगातील गती. या क्रमाने आपण अगदी बेसिक वेगापासून ते गाड्यांच्या थांबण्याच्या अंतरासारख्या महत्त्वाच्या टप्प्यांपर्यंत पोचणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, गतीची सार्वत्रिकता. सर्वात आधी ही एक अतिशय मूलभूत आणि महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया की या जगात पूर्णपणे स्थिर असणे हा केवळ एक भ्रम आहे. गती हा विश्वाचा असा एक गुणधर्म आहे जो कधीही थांबत नाही. अगदी आपण गाढ झोपेत असतानाही आपला श्वासोच्छ्वास सुरू असतो, शिरा आणि धमन्यांमधून रक्त सतत वाहत असतं. थोडक्यात सांगायचं तर आपण पृथ्वी नावाच्या एका सतत फिरणाऱ्या महाकाय अंतराळ यानावर स्वार आहोत आणि आपला सूर्यसुद्धा संपूर्ण सूर्यमालेला घेऊन आकाशगंगेत सतत प्रवास करत असतो. आता या अफाट गतीचा अभ्यास सोपं करण्यासाठी आपण या मोठ्या गतिमान वस्तूंना एका सरळ रेषेत प्रवास करणारे अत्यंत लहान बिंदू मानतो. यामुळे गोष्टी समजायला खूप सोप्या होतात. पुढचा टप्पा, एका क्षणाचा वेग. जणू काही वेळ एका जागी गोठवून ठेवल्यासारखा. वेगात कसे बदल होतात हे पाहण्यापूर्वी एखाद्या विशिष्ट गोठवलेल्या क्षणी आपण वेग नक्की कसा मोजतो हे पाहणं गरजेचं आहे. सुरुवातीला सरासरी वेगाचा म्हणजे ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा विचार करूया. जेव्हा आपण एखाद्या लांबच्या प्रवासाचा विचार करतो तेव्हा त्याचा सर्वसाधारण अंदाज घेण्यासाठी सरासरी वेग खूप उपयोगी पडतो. पण समजा मध्येच चहा पिण्यासाठी गाडी थांबवली, ट्रॅफिक जॅममुळे गाडी संत झाली किंवा हायवेवर अचानक वेग वाढवला, तर या सगळ्या घटना सरासरी वेगात पूर्णपणे हरवून जातात. कारण सरासरी वेग फक्त सुरुवातीची आणि शेवटची स्थिती पाहतो. मधले नाटमय बदल त्याच्या खिसगंटीतही नसतात. आणि म्हणूनच आपल्याला तात्कालिक वेगाची म्हणजेच इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीची गरज पडते. गाडी चालवताना अचानक डॅशबोर्डवरील स्पीडोमीटरकडे नजर टाकल्यावर जो आकडा दिसतो तोच हा तात्कालिक वेग. हा अचूक वेग शोधण्यासाठी वेळेचा कालावधी इतका लहान करावा लागतो की तो जवळजवळ शून्यावर पोहोचेल आणि एका विशिष्ट क्षणावर येऊन थांबेल. भूमितीच्या भाषेत सांगायचं तर आलेखावरील वक्ररेषेच्या विशिष्ट बिंदूवर काढलेला स्पर्शिकेचा अचूक उतार म्हणजेच स्लोप हाच तो तात्कालिक वेग असतो. तिसरा टप्पा, स्थिर प्रवेग किंवा ज्याला आपण कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन म्हणतो. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग स्थिर नसून तो सतत बदलत असतो तेव्हा हा बदल कसा मोजायचा हे आता पाहूया. इतिहासात डोकावलं तर गॅलिलिओने मुक्तपणे पडणाऱ्या म्हणजेच फ्री फॉलिंग वस्तूंचा अतिशय सखोल अभ्यास केला. तेव्हा हे एक भन्नाट सत्य समोर आलं की प्रवेग हा वेळेनुसार वेगात होणारा सततचा बदलाचा दर आहे. तो अंतराशी जोडलेला नसून प्रत्येक सेकंदाला वेगात होणारी ती वाढ आहे. आणि यातूनच गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण होणारा स्थिर प्रवेग ही संकल्पना विज्ञानात आली. पृथ्वीकडे खेचली जाणारी कोणतीही वस्तू एका स्थिर दरानेच आपला वेग वाढवत असते. इथे एक गोष्ट स्पष्ट दिसते. अमूर्त वाटणारं कॅल्क्युलस एका साध्या भूमितीत कसं बदलतं ते पहा. वेग आणि वेळेच्या आलेखावर डावीकडील रेषेचा उतार शोधला की आपल्याला प्रवेग मिळतो आणि उजवीकडे त्याच रेषेखालील आकृतीचं क्षेत्रफळ मोजले की आपल्याला कापलेले एकूण अंतर म्हणजेच विस्थापन अगदी अचूकपणे मिळते. एकच आलेख आपल्याला वेगातील बदल आणि कापलेले अंतर या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सांगतो. ही गणिताची किती सुंदर किमया आहे. आता वळूयात चौथ्या विभागाकडे, कायनेमॅटिक समीकरणे. वेग आणि प्रवेग समजल्यानंतर आता या सर्वांना एकत्र करून आपलं गतिशास्त्राचं मुख्य टूलकिट तयार करण्याची वेळ आली आहे. या 3 समीकरणांकडे पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते. ही केवळ गणितीय अक्षरं नाहीत, तर हे निसर्गाचे नियम आहेत. सुरुवातीचा वेग, अंतिम वेग, प्रवेग, वेळ आणि विस्थापन या 5 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींना ही 3 मूलभूत समीकरणे एका मजबूत धाग्यात गुंफतात. या समीकरणांमुळे आपल्याला कोणत्याही गतिमान वस्तूचे अचूक भविष्य वर्तवण्याची जबरदस्त ताकद मिळते. आणि आता शेवटचा 5वा विभाग, खऱ्या जगातील गती. ही समीकरणे कागदावरून उचलून प्रत्यक्षातल्या भौतिक जगात लागू कशी होतात ते आता पाहूया.
वरून मुक्तपणे खाली पडणाऱ्या वस्तूंचा विचार केला तर ही समीकरणे निसर्गाचा एक थक्क करणारा नियम उलगडून दाखवतात. याला गॅलिलिओचा विषमसंख्यांचा नियम म्हणतात. समान वेळेच्या अंतरात वस्तूने कापलेले अंतर नेहमी 1:3:5:7 1:3:5:7 अशा अचूक विषमसंख्यांच्या प्रमाणातच असते. निसर्गाच्या गतीमध्ये गणितातील साध्या विषमसंख्या अशा प्रकारे लपलेल्या असणे हे खरोखरच अद्भुत आहे, नाही का? आता हे एक अतिशय महत्त्वाचे व्यावहारिक उदाहरण पहा. जेव्हा एखादी गाडी वेगात जाऊन ब्रेक मारल्यानंतर घसरत थांबते, तेव्हा ही कायनेमॅटिक समीकरणे एक कठोर सत्य समोर ठेवतात. जर गाडीचा सुरुवातीचा वेग आपण दुप्पट केला तर गाडी थांबण्यासाठी लागणारं अंतर थेट 4 पटीने वाढते. हे एक असं अटळ सत्य आहे ज्यामुळे शाळांच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी स्पीड लिमिट इतकं काटेकोरपणे ठरवलेलं असतं. कारण वेग दुप्पट म्हणजे धोका 4 पट. इतकंच काय, या सूत्रांचा वापर करून आपण चक्क मानवी प्रतिक्रियेची वेळ म्हणजेच रिॲक्शन टाईम देखील मोजू शकतो. एका व्यक्तीने साधी फूटपट्टी दुसऱ्या व्यक्तीच्या बोटांच्या मधून अचानक खाली सोडायची. ती पकडण्यापूर्वी किती अंतर खाली पडली ते मोजायचं. त्यावरून उलटे गणित करून मानवी मेंदूला ती कृती समजून बोटांना पकडण्याची आज्ञा देण्यासाठी सेकंदाचा नेमका किती भाग लागला हे आपण अगदी अचूकपणे काढू शकतो. हे सगळं पाहिल्यावर मनात एक अतिशय रंजक विचार येतो. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला चालणाऱ्या या सततच्या आणि कधीकधी गोंधळात टाकणाऱ्या गतीचे निरीक्षण करतो, तेव्हा जाणवतं की जर केवळ 3 साधी समीकरणे एका घसरणाऱ्या कारचा आणि पडणाऱ्या पट्टीचा इतका अचूक आणि परिपूर्ण अंदाज लावू शकतात, तर आणखी असे किती अदृश्य आणि सुंदर गणितीय नियम असतील जे आपण दररोज अनुभवत असलेल्या या गुंतागुंतीच्या भौतिक वास्तवाचे गुप्तपणे संचालन करत आहेत. या जगाच्या पाठीमागे चाललेलं हे अदृश्य गणिताचं चक्र खरोखरच विचार करायला लावणार आहे.